12वी मध्ये शिकणाऱ्या एका ढ विद्यार्थ्याचे आपल्या वडिलास पत्र। प्रिय पप्पास साष्टांग नमस्कार। पप्पा, पत्र लिहायला घेतले परंतु नेमकी कुठून सुरुवात करावी तेच कळत नाही। हिम्मत करतो आणि पत्र पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो। पप्पा, माझा 10वीचा निकाल लागला। खरं सांगतो, मला खूप आनंद झाला होता, परंतु मला तो व्यक्त करता आला नाही, कारण मला 10वीला 78% मार्क्स पडले आणि तुमच्या दोघांच्याही नजरेत मी गुन्हेगार झालो, ढ झालो। तुम्हीच काय, पण माझ्यावर जीवापाड प्रेम करणारी माझी आई पण खूप नाराज झाली, कारण तुम्हा दोघांनाही माझ्याकडून 80%च्या वर मार्क्स पाहिजे होते, ते मी मिळवू शकलो नाही। मला एक प्रसंग चांगला आठवतो। मला दसऱ्याचा ड्रेस घेण्यासाठी आपण दुकानात गेलो होतो। मी मला आवडलेला एक ड्रेस बाजूला काढला आणि तुम्हाला दाखवला। तुम्ही एकदम माझ्यावर चिडलात आणि जोरात ओरडलात, मूर्खा, लाज नाही वाटत? 82% मार्क घेतो आणि 2000 रुपयाचा ड्रेस घेतो। खरं सांगतो, मला खूप वाईट वाटलं होतं। मला ड्रेसची किंमतच माहीत नव्हती। मी रंग आवडला म्हणून ड्रेस पसंत केला होता। पुन्हा मला कपडे कधीच घ्यावे वाटले नाहीत। त्यावेळेसपासून मी कधीही आवड सांगत नाही, फक्त तुम्ही घेतलेले कपडे घालतो। मी नको म्हणत असतानाही तुम्ही मला सायन्स साईडला प्रवेश दिला। मला तुमच्या अपेक्षेप्रमाणे मार्क्स पडत नाहीत, पण मी प्रयत्न करत राहतो। तरीही माझ्या सरांनी त्या दिवशी खूप छान समजावून सांगितलं। आमचे सर म्हणले, सर्वच मुलं मेडिकल किंवा इंजिनिअरिंगला डॉक्टर कशी लागतील, परंतु तुम्ही ते समजून घेत नाहीत। आमचे सर मला खूप खूप आवडतात, कारण ते त्यांचा विषय तर छान शिकवतातच, पण अधूनमधून खूप छान संस्कार करतात। त्या दिवशी सर बोलता बोलता म्हणाले, जग फक्त जिंकलेल्यांचं स्वागत करतं, हार तुरे मान सन्मान फक्त जिंकणाऱ्याच्या वाटेला येतात। पराभव झाल्यावर, हरल्यावर कुणीही जवळ घेत नाही। म्हणून मित्रहो, जीव तोडून अभ्यास करा, प्रचंड मेहनत करा आणि यशस्वी होण्याचा प्रयत्न करा। आणि एवढ्यावरही तुमच्या वाट्याला अपयश आलं, तुम्ही जर हरलात तर खचून जाऊ नका, शांतपणे घरी जा। सर्व जगाने जरी दरवाजे बंद केले तरी तुमच्या घराचे दरवाजे तुमच्यासाठी उघडे असतील। सगळं जग जरी तुमचा धिक्कार करत असेल तरीही आई वडील तुम्हाला जवळ घेतील, हृदयाला कवटाळतील आणि म्हणतील, बाळा, तू काही काळजी करू नकोस, एक दिवस तू नक्की जिंकशील। आणि दुर्दैवानं तसं नाही झालं तरीही काही काळजी करू नका। तुमच्या आई वडिलांनी जरी तुम्हाला दूर लोटलं, घराचे दरवाजे बंद केले तरीही काळजी करू नका। या गरीब शिक्षकाच्या घराचा दरवाजा तुमच्यासाठी सदैव उघडा असेल। कळत नकळत अनेक विद्यार्थ्यांच्या डोळ्याला धारा लागल्या आणि कडकडून सर्वांनी टाळ्या वाजवल्या, आपल्याला बाप मिळाला म्हणून। खरं सांगतो पप्पा, तेव्हापासून मला माझे सर खूप जवळचे वाटतात आणि मला आता अपयशाची भीती वाटत नाही। पप्पा, ढ मुलाला बाप आणि माय आता खरंच मिळणार नाही का हो? आपला लाडका नसलेला एक ढ विद्यार्थी। मित्रांनो, या व्हिडिओबद्दल तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा।